अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जी आहे ती मातंग समाज आक्रमक झालेला आहे। जर आपण पाहिले तर महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं जी आहे ती जागरण गोंधळ करत किंवा पूजापाठ करत जे आहे ती आरक्षणाचं जो रथ आहे तो महाराष्ट्रभर निघणार आहे। सर्व बांधव माझ्यासोबत आहेत, काय त्यांची मागणी आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा, आज तुळजाभवानीची तुम्ही महाआरती केली, काय नेमकं मागणी? आम्ही या संदर्भात असं सांगू शकतो की आम्हाला आरक्षण मला आमच्या जातीला आमचं ब कड हे आम्हाला आरक्षण हे झालं पाहिजे, त्यामुळे आम्ही सर्व समाज म्हणून हे देत होतो। काय आज मागणी केली आहे? तुमचा रथ यात्रा निघते। सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट रोजी आदेश केला शासनाला की यांचं अबकडा वर्गीकरण उपवर्गीकरण करायला पाहिजे, परंतु हे शासन अद्यापर्यंत करत नाहीये। म्हणून आम्ही तुळजाभवानी साकडा घातलेला आहे की आई जगदंबे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शासनाला जाग येऊ दे, त्याला चांगली देवीने बुद्धी देऊ दे, आमचं आरक्षण लवकरात लवकर त्यांनी जाहीर करावं, अन्यथा हा रथ पूर्ण राज्यभर फिरणार आमचा रथ, हा आक्रोश रथ। आज काय तुमचं नियोजन असणार आहे? तो रथ कुठं फिरणार आहे? कशी जनजागृती तुम्ही करताय? पुढचं काय नियोजन आहे? आता हा आमचा रथ पूर्ण राज्यामध्ये फिरणार आहे, आमचा समाज वस्त्या वस्तीला हा रथ फिरणार आहे, जिल्ह्या जिल्हा हा रथ फिरणार आहे आणि प्रचंड म्हणजे आक्रोश आहे आणि हा रथ जनजागृती समाज करणार आहे आमचा। काय शासनाला विनंती? शासनाला आम्ही अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत, लोटांगण आंदोलन केले, मोटरसायकल रॅली केलेले आहे, लहुजी शक्ती सेनेकडून जवळपास 5 वेळा पदयात्रा केलेल्या आहेत, सर्व नेते मंडळीने आंदोलन केले, सर्व संघटनेने आंदोलन केलेले आहे, परंतु अनेक लोक या आरक्षण लढ्यामध्ये शहीद झालेले आहेत। जवळपास आमचे 5 ते हुतात्मे 500-600 हुतात्मे या आरक्षणासाठी हुतात्मे झाले, शहीद झालेत। एवढं होऊन सुद्धा हे मगरगट्ट असलेलं सरकार या मागणीकडे का लक्ष देत नाही? आम्ही अनेक वर्षापासून जवळपास 43 वर्षापासूनचा हा लढा आम्ही मागतोय, आम्हाला वेगळं द्या, आम्ही वेगळं दुसरं तिसरं काही मागत नाही, आमच्या हक्काचं मागतोय, कारण त्या संविधानामध्ये तशी तरतूद आहे, आम्ही ते मागतोय। इतर राज्यामध्ये, देशातल्या इतर राज्यामध्ये होते, ते तेलंगणामध्ये होते, आंध्रामध्ये होते, कर्नाटकमध्ये होते, मग महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकत नाही अबकड वर्गीकरण? मुंबईला तुम्ही आंदोलन करणार आहे, काय स्वरूप असणार आहे? किती तारखेला आंदोलन? आम्ही मुंबईला संपूर्ण महाराष्ट्रासह जवळपास राज्यातले सगळं जवळपासच्या 5 ते 6 राज्यामधली या ठिकाणी लोक येणार आहेत आणि आमचा मानस आहे जवळपास 5 लाखापेक्षा जास्त त्या मुंबई नगरीमध्ये आम्ही येणार आहेत आणि अख्खी मुंबई आम्ही मातंग समाज बंद करून मागाची काय चीज आहे ती या शासनाला दाखवणार। येणाऱ्या 20 मेला आम्ही मोठ्या संख्येने 5 लाख पेक्षा जास्त संख्येने आम्ही मुंबईमध्ये येणार आहे। जर आपण पाहिले तर उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी जे आहे ते समाज बांधव आक्रमक झालेले आहेत आणि जर आपण पाहिले तर येणाऱ्या 20 तारखेला जे आहे ते मुंबईतील आझाद मैदानावर मोठा मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।